मग त्यांना वाटतं की आम्हीच बुद्धिमान आहोत, आमच्यामुळेच हा देश आहे. 1947ला जे मिळालेलं स्वातंत्र्य होतं हे केवळ एक स्वप्न होतं. गांधी, नेहरू, भगतसिंग, राजगुरू ही सगळी काल्पनिक पात्र होती. खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं आहे. 2014च्या अगोदर आपण, तुम्ही, आम्ही सगळे काय कमरेला पानं बांधून हिया करत जंगलाने फिरत होतो आणि झाडपाला खाऊन जगत होतो. अचानक 14ला मग यांनी क्रांती केली. मोदींनी 5-50 इंग्रजांना एकाच हातानं फिरवलं आणि फेकलं. मग काय अचानक राम आला, अयोध्या अवतरली, किल्ल्यांचं बांधकाम अचानकपणे सुरू झालं. गडकरींनी अचानक स्वतः सिमेंट तयार करायला सुरुवात केली. मग देवाभाऊनं पावळं आणलं, सिमेंट कालवलं, रोड झाले, रस्ते झाले, मग एसटी धावली, विमानं आली, रेल्वे आली. तेव्हा कुठे आपण ढंगाच्या कपड्यांनी आपलं ढुंगण झाकायला शिकलो. खरंच मंडळी, जो तो उठला सुटला की काहीही बोलतो, कमाल आहे. आणि सध्या या सगळ्या प्रबुद्धांची लांबच लांब रांग लागली आहे. काय म्हणावं यांना, खरंच कपाळावर हात ठेवायला इच्छा होते. असो, आणखी काय बोलावं यांना, बाकी तुम्ही ठरवा मंडळी. या बुद्धिवाद्यांचे हे जोक्स ऐकून अख्ख्या जगाला हसू येत असेल दररोज. आपापल्या विद्वानांबद्दल या नेमकं काय वाटतं त्यांना, त्यांच्याबद्दल ते कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण सुसंस्कृत भाषेत व्यक्त व्हावं अशी मात्र एक माफक अपेक्षा आहे. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मंडळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ, ही यांची कॉमेडी सर्कस एक्सप्रेस पाठवा. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.